परीक्षा तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरना मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बकुल भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय। आज आपल्या कार्यक्रमाला संस्थाचा आगमन फार मोठं छान कार्य का सुखते घरात तुळशी दिवाळी दसरा या ठिकाणी जो उपक्रम सुरू केलेला आहे त्या चिन्मयला खरोखरच प्रत्येकाने यावं ही खूप अपेक्षा मनामध्ये असते. मला तर 8 दिवसापासून अगोदर निमंत्रण असतंय मी तर येणार होतो गावाला होतो पण आल्याबरोबर हा जो मनामध्ये उत्साह हळूहळू वाढत असतो आणि तसं महाराजांना बोलावलं या ठिकाणी महाराज आगमन झालंय. एक म्हणजे सोहळा आहे त्याच्यामध्ये स्वतः संत साधू या कार्यक्रमात आणि त्या कार्यक्रमाच्या शोभावा आहे आणि हे आशीर्वाद यांचे पाहिजे गुरु संतांशिवाय शोभा नाहीये. कार्यक्रमाला सुरुवात करूया. दुसरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपल्या प्रभावती नगरीमध्ये श्रीरामनगर या पवित्र स्थळी एकादशीच्या पर्व काळावर हनुमान चालीसेचे पाठ आणि रामरक्षा असा अनेक दिवसाचा क्रम आहे आणि आज सुदैवाने या प्रभावती नगरीचं फार मोठं एक संतत्व ही प्रभावती नगरी ही परभणी नगरी महाराष्ट्र सोडून आपण जर उत्तर भारतात गेलो अजूनही त्यांच्या नावाचा उत्तर भारतामध्ये सुद्धा नाव लौकिक आहे. ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणी त्यांची बुद्धी किती आहे फार योगदान. मी आज सकाळपासून जे 2-3 कीर्तन केले ते तिन्ही कीर्तन गुरुजींच्या पुण्यतिथी केली. आर्यवैश्य समाज आणि इतर सर्व भाविकांनी मिळून मुख्य विद्यानगरला रंगनाथ गुरुजींच्या पुण्यतिथीचा फार मोठा उत्सव केला आणि म्हणून आज योग फार चांगला आहे माझ्याकडे.
काही दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं निमंत्रण मला मिळालं. या कार्यक्रमाकरता आताच जे रात्रीचं कीर्तन आहे त्याला मी थोडा वेळ वाढवून घेतला. या नवयुवकाने एक स्तुत्य उपकरण केलेलं आहे. या विज्ञान युगामध्ये, या कम्प्युटर युगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये असे नवयुवक आम्हाला साथ देतात. हे आमच्यासाठी काहीतरी फार चांगला योग आहे, फार योगदान. आणि म्हणून या व्यासपीठावर आमच्या परमार्थाचं फार मोठे व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक पूजनीय आजीगावकर महाराज, पूजनीय आमचे नेतृत्वकर गुरु, सर्व सन्माननीय अतिथी, सर्व मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहेत आणि आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमासंदर्भामध्ये एक शुभेच्छा देण्याकरता किंबहुना एक शाबासकी देण्याकरता मी आलेलो आहे. आपल्याला प्रबोधन करावं, आपल्याला काही किंवा मार्गदर्शन करावं हा माझा हेतू नाही. एक नवयुवक यामध्ये येत आहे आणि असे परमार्थाचे स्तुत्य उपक्रम करतायत, ही आमच्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज या पर्व काळावर, एकादशीचा पर्व काळ, या पर्व काळाची महती अशी आहे, विष्णूची आवड एकादशीच, अग्नीची आवड एकादशीच. त्याच्यामध्ये असं आहे, ज्यावेळी अग्नी प्रज्वलित केला जातो, स्वयंपाक करत असताना, आहुती देत असताना एखादं शीत त्या अग्नीला अर्पण करावं. भाऊकडे माझे सहकारी शंकर भाऊ, त्याला वाटलं आता आधार वहिता असल्यामुळे आपण नाही, आपण जमाना आपला आहे, कुठं कुठे त्यांना बेजार करायचं. आता तुम्ही आशीर्वाद द्यायचे फक्त आम्हाला. आणि म्हणून अग्नीमध्ये ज्यावेळी स्वयंपाक केला जातो, एखादं शीत त्या अग्नीला अर्पण करावं असं शास्त्र आहे. त्याला काही बाकी जेवढा स्वयंपाक केला तेवढा सर्व स्वयंपाक त्या अग्नीला अपेक्षित नाही आहे. किती अपेक्षित आहे? फक्त एखादं शीत. अग्नीची आवड एकादशीच, एकादशीच, आणि विष्णूची आवड एकादशी. भगवान विष्णूला आवडणार व्रत जर कोणतं असेल तर ते एकादशी व्रत आहे. या एकादशीचं महत्व अलौकिक आहे. आजपर्यंत एकटे दुखते माणसं, एक दोन माणसं एकादशी व्रताची उपासना करून आत्मकल्याणापर्यंत गेलेले ऐकले, वाचले. परंतु असं एक गावच होऊन गेलं की त्या गावानेच एकादशी धरली पुरत. आणि त्या एकादशी धरण्यापाठी मागचा वृत्तांत असा आहे, स्वर्गाचा राजा इंद्र भूलोकामध्ये मार्ग परिक्रमणा करत असताना अवकाशामधून रुक्मांगद नावाचा राजा या पृथ्वी तलावरच्या काळात सूर्यवंशामध्ये राज्य करतो. आणि स्वर्गाचा राजा इंद्र या भूलोकामध्ये मार्गक्रमण करत असताना, प्रदक्षिणा करत असताना रुक्मांगद राजाच्या पारस बागेवर त्यांची दृष्टी पडली. जुने लोक स्वच्छंदी होते. त्यांचे छंद असे होते की त्या छंदामधून काहीतरी त्याच्यामध्ये चांगलं प्रगट व्हायचं, चांगलं निघायचं. काय छंद होता रुक्मांगद राजाला? सृष्टीमध्ये जेवढ्या प्रकारची पुष्प आहेत ते सर्व पुष्प आपल्या बागेमध्ये असावे असा छंद होता रुक्मांगद राजा.
जगामध्ये जेवढी भारतात जेवढे फुलं आहेत, आता काही फुलं आहेत. आता मी काल परवा एक हार आणला ज्ञानोबराच्या अनंतपूर नगरी. असा हार आणला म्हणजे असे हार आणले 6 महिने फुलच चुकत नाही. किती महिने तुम्हाला आश्चर्य वाटते की नाही गुरुजी? 6 महिने. किती महिने? 9 की नाही. प्लास्टिकचे ह्याचं काय म्हणतात, त्या फुलाचं नाव आहे तडतडी. सुगंध येत नाही त्याचा, सुरुवातीला फक्त सुगंध काही दिवस येतो. पण आपण आपल्या घरातले जे काही पूर्वज आहेत, काही देवी देवत आहेत, त्यांना हार प्लास्टिकच्या घालण्याऐवजी कोणत्या घालणं उचित आहे? पुष्प किंवा चंदन असे काही त्याला नियम आहे. आम्ही खूप दिवस झाला विचार करायचा. या वर्षी आळंदीमधून तिने हार आणला. कधी बघायला आले तुम्ही तर नेहमीच करायचा मुद्दाम. खूप त्याचा काही व्हरायटी नाही, 2च प्रकारच्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये. तडतडी मला म्हटलेच ते दुकानदार, पण दुसरं काय नाव आहे हे मला माहित नाही. नाव असं 6 महिने होत नाही त्या फुलाला. 6 महिने कसं तर कसं दिसतात. आता माझ्याकडे फोटो बी नाही. मी शोध घेत होतो की माझ्या पूर्वजाचं कुलदैवताचं जे काही घरात अधिष्ठान आहे, दररोज ते माणूस किती जरी कोणी मोठा असेल तर दररोज नवीन नाविन्य पूर्ण हार आणू शकत. सणावाराला उत्सवाला आपण हार आणतो. आणलं शोध ही काय गरज ही शोधाची भेटलं मला. जसं रुक्मांगद राजाने भूतलावरचे जेवढे वेगवेगळे प्रकारचे पुष्प आहेत, काही पारिजातक जसे आहे, एक 14 रत्नापैकी एक रत्न पुष्प आहे, अशी पुष्प. गुलाबचा राजा आहे गुलाब, तशी पुष्प अनेक पुष्प लावली. आणि मग इंद्राने असा विचार केला की एवढी पुष्प, एवढ्या प्रकारचा, एवढा सुगंध, आता ते रातराणी नावाचं फुल आहे, असे आहे ना. तेव्हा अजून एक 10-5 मिनिटांनी बघा कसा सुगंध सुटतो. काय लावायची गरज आहे उत्पत्ती वगैरे. खूप छान, त्याचं नावच आहे. तशी पारंपार केलेली रुक्मांगद राजाने त्याचे पुष्प स्वर्गाचा राजा इंद्र त्याचे दूत नेहमी यायचे, दररोज घेऊन जायचे. दररोज यायचे, दररोज तोडून घेऊन जायचे. त्या पुष्पवाटिकेला पहारे केले होते, पण आतमध्ये का बाहेर? कुठं बाहेर. पुष्पवाटिका ती काही 2-3 एकराची नाहीये, शेकडो एकर मध्ये होती. मग त्या इंद्राचं ते इंद्र देवाचा राजा इंद्राचं जो पुष्पक विमान यायचं एकदम मध्यभागी उतरायचं. पुष्पक विमान म्हणजे बिना आवाजात, त्याला काय सायलेन्सर बसवलं एक्स्ट्रा, ठीक आहे. ते पुष्पक विमान उतरायचं, फुलं रात्र तोडायचे आणि ते दूध काय करायचे, निघून जायचे. एके दिवशी ते पुष्पक विमान बंद पडलं. आता त्या पुष्पक विमानाचं तर गॅरेज परभणीत नाही, ती कंपनीच नाही, तर त्याचं ते सर्व्हिस सेंटर त्याचं कुठून येणार आहे. विमान बंद पडलं. ते दूध तसे सकाळी ते माळी काम करणारे ते गेले, कोणाचं विमान आहे, कोण आहे, घरा बघा फुकट द्या, तुम्ही कोण आहात? आम्ही इंद्राचे दूत आहोत. काय करताय? दररोज आम्ही इथून पुष्प घेऊन जातो म्हणजे आमच्या राजा. महात्मा नाही गेले, आमचं विमान बंद पडले. म्हणजे याला पर्याय काय? याला एकच पर्याय म्हणजे आज एकादशी आहे. आज भूलोकामध्ये काय आहे, ज्या कोणी एकादशी साधकाने धरली असेल म्हणजे उपवास धरला असेल, त्याचा स्पर्श जरी झाला तरी विमान उलटा घेत. पण त्या काळात एकादशी म्हणजे काय माहीतच नव्हतं. लगेच राजाला फरमान, राजाचं केलं गेलं पकडलं, त्यांना असं आणलं, दरबारात आणलं. राजा म्हणला हरकत नाही, माझी फुलं देवाचा राजा इंद्र त्याला आवडत असेल, एका राजाच्या केलेल्या कामाची ती पावती आहे. तुम्ही जरी चोरी करत असाल, माझी कुठं ना कुठं तरी कामाची नोंद आहे असं मी समजेल, हरकत नाही. पण तुमचा मार्ग काय निघायचा म्हणजे याशी एकादशी आहे. जर कोणी जर उपवास धरला असेल त्याच्या स्पर्शाने निवडणुका होती. गावातले जे जाऊन उपवास आहे का बोले, एकादशी आहे का कोणाला, म्हणजे एकादशी म्हणजे काय माहित असतं. आहे ना उपवास कोणाला नाही. आज जर कोणाला उपवास असेल, कोणी उपवासी असेल
त्याच्या स्पर्शानं स्वर्गाचा राजा इंद्र त्याचं विमान आपल्या राजाच्या मातेमध्ये बंद पडले. त्यांना स्पर्श केल्यावर ते उड्डाण घेणार आहे. आईला कोणी उपवासी आणि त्याच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. राजाचा धाकाव त्याची घेणार. लोक आपण जर माहित असतं तर आम्ही 2-3 दिवस उपवास विनाकारण भोकड जिल्हा परिषद कोणाला भेटेल. एवढ्यात एक स्त्री आली म्हातारी. काय रे बाळा कशाची दौडी आहे. राशन आले की काय राशन. म्हणजे नाही आजी असं असं आहे. आईला कोणी उपवासी एकादशी आहे का तुम्हाला. नाही रे म्हणजे मी जेवत नाही. मला माहित असतं तुम्ही घरचे आहे. खरं सांगतो म्हणजे माझ्या मुलाची माझ्या सुतवायची भांडण झाली आणि त्या भांडणामध्ये ती राजा शेताकडे गेलेली ती उपवासी आहे. तिला उपवास नाही पण काय उपवासी आहे. अरे म्हणजे हे बी चालू पण लगेच ते पोलीस तिकडं राजाचे शिपाई की बाई आपली शेतात राजा पण काहीतरी आपले काहीतरी सरपण वगैरे गोळा करत असेल कुठे जाणार आहे. नवऱ्याने यावं विनंती करावं चुकलं म्हणावं स्वारी म्हणावं चल म्हणावं एवढीच तिची इच्छा एवढाच हेतू तिला दुसरं काय हेतू. आता डायरेक्ट पोलीस आले. पोलीस दिसल्यावर तिच्या मनात घर करायला लागलं हे भीती वाटायला लागली. तर नवरा का सरळ पोलीस स्टेशनला गेला का. पोलीस आले ते म्हणजे बाई तुम्हाला राजाने बोलवलंय. राजाने बोलवलं तिथं राजाकडे जातो काय नवरा. ती म्हणली नाही भांडणाचं काय नाही मिटले आमची. अहो म्हणजे तुम्हाला बोलवलंय. अहो भांडणाचं काय असतं नवरा बायकोचं मिटलं आमचं. अहो कसं करणार नाही हो अंदाज झाले. मला वाटतं म्हणजे भांडण नवरा म्हणलं आपलं काय असते सॉरी म्हणते की माफी मागितली की आले दोघं नवरा येत असताना समोर बँड चालू होतं. कोणीतरी उपवासी तेवढी पैकी ती स्पर्श करायला विमानाला स्पर्श केल्यावर मी विमान उड्डाण झालं. उड्डाण झाल्यावर राजाने दौडी दिली सगळ्या गावाला बोलवून तिचा सत्कार झाला. त्या सत्कारामध्ये राजाने सांगितलं ऐका 15 दिवसाला एक एकादशी आहे. किती दिवसाला 14 दिवस एवढं धान्य लागतंय माझ्याकडून घेऊन जा पण 15व्या दिवशी घास सुद्धा खायचा सगळ्यांनी खरंच काय राजाचा प्रमाण आदेश झाला. सगळ्या गावाने एकादशी धरली. त्याचा परिणाम असा झाला गावच वैकुंठ झाला. रुक्मांगद राजावर एकादशी नगरी वैकुंठाची नेली त्याने आमच्या दुखातच लोकांची. एका माणसाने केलेल्या सूचनेनुसार गावाने एकादशी धरली आणि गाव सुद्धा ते सद्गतीला गेलं आणि म्हणून या एकादशी व्रताचं महत्व अलौकिक आहे. धरती पाहिजे एकादशी वैज्ञानिक दृष्ट्या आता कॅन्सरचं प्रमाण वाढलं. आपण जेवढे बसलेले आहोत नाही तर आपल्या असं कानावर गोष्ट असेल या पाहुण्याला या पाहुण्यामध्ये या लांबचा पाहुणा दूरचा पाहुणा कुठं ना कुठं तरी लागत झाली आजार त्याच्यावर एकच औषध संशोधन करून काढले काय फक्त एकादशी धरणे. वैज्ञानिक दृष्ट्या 14 दिवस जे काही आपण अन्न सेवन केले ते पोटामध्ये कुठेतरी आजूबाजूला साचले त्याच्या ते काही ह्याने ते आजाराची लागण होती. मग याला एकच त्या आतल्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याला मारण्याकरता औषधाऐवजी एकच गोष्ट आहे फक्त काय पाणी सुद्धा प्यायचं नाही. 14 दिवसाला यायचं पाणी सुद्धा प्यायचं नाही. 24 तास पाणी प्यायचं नाही. असं ज्यांनी 14 दिवसाच्या नंतर केले उपवास आत्ताही त्याच्या त्याला कॅन्सरच होणार. एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दुसरा आध्यात्मिक दृष्टिकोन अशी दोन्हीची सांगड घालून जे व्रत तयार झालं आपल्या साधू पुरुषांनी आपल्या महापुरुषांनी आरोग्याचा अर्थातच उदरनिर्वाहाचा आणि उद्धाराचा दोन्ही विषय डोळ्यासमोर ठेवून ही व्रत वैकल्य केलेली. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये शास्त्र घडलेले. आता येता येता आल्या पाहुणे आले की पहिले पाणी द्यायचे पाणी द्यायचे पाय धुवायचे कशाला पायी प्रवास उन्हातून आलेला ग्रस्त आहे. पाय शीतळ झाले की डोळे शीतळ होतात. पायाचं डोळ्याचं कनेक्शन आहे. पावळ शीतळ पाल आहे की ते डोळी याची नाती होय तैसा पर सुखी नाही सुखावत तो हे शास्त्र आहे. आता आपल्याला वाटते माझ्या पायात बघते मी कशाला पाय धुतो तुझे डोळे शांत कसे होतील. मग पाय धुतल्याने कुठे डोळे शांत होतील म्हणा. डोळ्यावर पाणी मारतो डोळ्यावर पाणी मारल्याने डोळे शांत होत नाही पाय शांत होते. हे आपल्या पूर्वजाची आपल्याला काय आहे विज्ञान
गीतात मंत्र, ह्या जे महापुरुषाचे हे जे मंत्र आहेत, ह्या ज्या आहुत्या आहेत, त्याच्यामध्ये सायन्स आहे. मध्यंतरी नाही का पाऊस काळ थोडासा त्याच्यात दिरंगाई झाली, मग पुन्हा आता त्याच्यामध्ये लोक आपल्या मंडळाची आता पर्जन्य यागाशिवाय पर्याय, पर्जन्य यागानं सुद्धा पाऊस पडतो ही आमच्याकडे तशी आमची भावना आहे. मंत्रोच्चार मध्यंतरी मी गुरुजीला म्हणलो होतो आपण विष्णू सहस्त्रनाम याद करू त्या रोगराईच्या अगोदर आपल्याला करावं लागेल ते शब्द राहिलेला आपल्याला. आता त्याच्यामध्ये आता जास्तीचा विस्तार करता येणार नाही, पण एक जे साधू पुरुषांनी महापुरुषांनी या ब्रह्मवृंदाने जे काही गोष्टी केलेल्या आहेत, आरोग्याच्या आणि कल्याणाच्या दोन्ही दृष्टीने केलेल्या गोष्टी आहेत. आणि आज एकादशीच्या पर्व काळावर ब्रह्मभूत रघुनाथ गुरुजींची पुण्यतिथी, या पर्वतीचं एक फार मोठं हस्ती व्यक्तिमत्व, एक संतत्व, आणि दुसरी गोष्ट हनुमान चालीसाचं पठण, रामरक्षेचं पठण, आणि गुरुच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये आदिबाकर महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या या नवयुवकाने हा एक स्तुत्य उपक्रम केला. आपण सर्व त्यांच्या सोबत आहात. मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आमच्या भाऊलाही शुभेच्छा देतो, आपल्यालाही माता भगिनीला शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी आपण आमंत्रित केला. मला जसं जमेल माझ्या गुरुकृपेनं, माझे मत माझ्या गुरुकृपेच्या या गोष्टीला आपल्या समोर मांडलेलं आहे. जे काही बरोबर असेल त्यांचं जे काही चुकलं असेल ते माझा प्रयत्न करेल, सुधारण्याचा प्रयत्न करेल. आपण सर्व ज्ञानवंतांच्या समोर एकच प्रार्थना करतो, आज या काळाला हनुमान चालीसा म्हणजे आपल्याकरता खरी संजीवनी, खरी संजीवनी. यापेक्षा जगामध्ये आज आपल्याला गोष्टी दुसरं कोणतं नाही आहे जगण्याकरता. आणि म्हणून निरोगी काया या सगळ्या गोष्टी करता ही हनुमान चालीसा अत्यावश्यक आहे. पुन्हा एकदा सर्व पारायण करते, सर्व साधक, सर्व आलेले सर्व नवयुवक, आलेले सर्व कॉलनीतील सर्व ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, आपण सर्वांना मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि रजा घेतो. धन्यवाद. कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु मोतीराम महाराज की, गुरुवर्य मारुती महाराज की, सब संतन की. किती छान आपल्याला मार्गदर्शन केलं, आशीर्वाद आहे खरे. Gracias.